संत बापा गंगी आपटलं माय हात मोडून ठेवला त्या बुडीचा. हात वर तर जात नाही कशाच बापा कशाच नाही, काही समजूतदारपणा नाही त्याच्यात. त्या कचऱ्यासाठी इतकं भांडण केलं आणि हात मोडून ठेवला. म्हातारा माणसाचं होते का दुरुस्त कधी. काय झालं काय गुंग करू राहिला तुम्ही? बापा तुम्हाला विचार राहिले काय झालं म्हणून. बाहेर एवढ्या जोरा जोराने आवाज येऊन राहिला तर मला वाटलं तुम्हाला माहित असेल. तुम्हाला माहित नाही काय झालं तर. मला माहितच नाही ना काय झालं एवढं. काय झालं एवढं? गंगीचं शकुंतलीचं भांडण झालं माय. तर शकुंतलीले त्या गंगीनं लुटून दिलं माय. हात मोडला. असा हे निघून राहिला. मला तर वाटतं बाई मोडलाच बाई. त्याचा हात मोडला? एवढी भांडली काय ते? आमचं तर काही लक्षच नाही, आम्हाला तर काही ऐकूच नाही आलं. आम्ही घरात खोलीत काम करून राहिलो होतो तुम्हाला बोललो माहित आहे. हो ना माय भांडलीस ना काय सांगतो माय. ना म्हटलं बाई दोघीले मी चुप करायला जाव ऐकेच नाही. मग काय करणार आहे. शेवटी मी उगी राहिली बाई. तिचा हात मोडला. समजून आलं दोन पण ऐके कुठं माहित्या मारलीला दिले ढकलून बुडीले. पण ते जवान आहे गंगी, पण ह्या बुडीनं काय बोलायला लागत होतं. बोलायला लागत होतं. तुम्ही गेलते वाटते भांडण सोडवाले. तुमच्याच पैसे सारे मोरचे भांडणं सोडायचे. एखाद दिवशी मोडा तुम्ही हात पाय. काय कमी येते मग बोलाले. लागले का लागले मग बाया वैथ्या भांडायला लागल्या का बस राहते का मग उगी. एक बोलली तर मग दुसरी बोलते, दुसरी बोलली का तिसरी बोलते. लागलं मग टट लागलं भांडण. झालं बाई आता त्याचं मन शांत. आणि बुढीचं मग मन शांत झालं असं तर हात म्हणून घेतला. पण आजकाल नवलच आहे माय. उलीसे समजून घेत नाही. समजून घेतलं भांडण कायले होत होतं. हात मोडला हो माय. का बा नाही बा जाऊ द्या ह्या मोठ्या आहे असं केलं असतं तिने समजूतदारपणा घेतला झालं असतं ना. ते बोले असं ना मग कायले बसते उगी. मग तिला वाटलं काय करून काय नाही. बुडीला वाटलं असं बोलू काय करू. पण बुडीनं बोलायला लागत होतं. आता काय दुखापत झाली तिला बुडीला झाली ना. तिला झाली का ते तर सरकीच आहे. चुपचाप राहा लागते बापा. पण कोण सांगून येईल आता 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 समजून राहिलं सर. शांती म्हणे बापलेले का नाही बा बोल नको तेव्हा ऐकली नाही. आता मन पस्तावत असून तिचं काही माहीतच नाही पडले उळी झालं तर आम्ही घरातच काम करण्यात गुंग. आणि आताही कोमलले माहीत नाही. आता तुम्ही सांगितलं म्हणून मला माहीत झालं. आता कोमलले आता मी सांगन का असं झालं म्हणून. काही नाही बाबा बाहेर साध्या कचऱ्यासाठी इतकं भांडण हातपाय मोडून घेणं काही नाही. कायले बोला लागते. नाही पटलं तर तिकडे नेऊन टाका. बोलू नाही. माय म्हणणं तसंच आहे. बोलू नाही पटलं नाही तर. पण काही असं बोलायला पुरत नाही. कमी जास्त लागून जाते. हानली मारली का वापस येते काय. यार आज किती छान दिवस होता. आज सुट्टी भेटली. आज फ्रेंडशिप डे आहे. किती मोठे फ्रेंडशिप बँड मी माझ्या हाताला बांधल्या असत्या. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहे. मग आम्ही सगळ्यांना दाखवले असते आम्हाला एवढे फ्रेंड्स आहे. पण मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी एक स्पेशल बँड घेतली. आजही सुट्टी आली. मला नाही आवडलो. आज पाहिजे नव्हती सुट्टी. माझी अवनी बेस्ट फ्रेंड आहे. आजच बांधायला पाहिजे तिला मी बँड. तिच्यासाठी स्पेशल चांगली बँड घेतली. मम्मीला विचारते मी की जाऊ का म्हणून तिच्या घरी बँड बांधायला. अगं नाही मी काय म्हणत होती. तू काल 50 रुपये नेले होते ना. काय केलं ते 50 रुपयाचं तू? स्कूलमध्ये काम आहे करून तू मला माझ्या बच्चे नेले होते ना. काय आणलं दाखव बरं मला. काय आणलं तर आई तुला माहितच नाही का फ्रेंडशिप डे आहे ना. माहित नाही का तुला. फ्रेंडशिप डे आहे मग मला फ्रेंडशिप बँड आणायला पैसे नाही पाहिजे होते का. सगळे आमचे मित्र मैत्रिणी सगळ्यांना बांधते. मग मी नाही बांधले असते का. मी आणले विकत फ्रेंडशिप बँड. पण आज सुट्टी आहे ना. मला तर खूपच बेकार वाटून राहिलं. आजच मला फ्रेंडशिप बँड बांधायची होती सर्वांच्या हाताला. काय वाटू द्यायचं त्याच्यात. तुझे फ्रेंड्स आहे. त्यांना कधीही बांधलं. फक्त फ्रेंड्स आपल्या मनात असायला पाहिजे असते. काही नाही होत. आज काय उद्या काय मैत्रीचा दिवस कोणताही असतो. तसं तर मैत्रीचा रोजचा दिवस असतो. फक्त त्याच दिवसापुरती मर्यादित नसते मैत्री. नेहा असं नाहीये. उद्या बांधशील. गो आई माझी बेस्ट फ्रेंड अवनी आहे. मला अवनीला आजच बांधायची आहे. पण काय करू. तिचं घर तर खूप दूर आहे आई. मला कोण नेऊन देईल. मग जायचं आहे तिच्या घरी फ्रेंडशिप बँड बांधायसाठी. जायचं आहे काय. थांब मग मी पाहते तुला मग नेऊन द्यायला लावते अवनीच्या घरी. आणि 5-10 मिनिट थांबशील का. मग काही वेळ थांबशील तिच्या घरी. खूप वेळ थांबा नाही मी. खूप वेळ माझ्या मैत्रिणीसोबत आज मला स्पेंड करायचा माझा टाइम. तुला नाही का मग तुझ्या बेस्ट फ्रेंड नव्हते का तुझ्या क्लासमधले. आणि त्यांना तू नाही बांधत का मग आज फ्रेंडशिप बँड. हो मलाही आहे ना माझी बेस्ट फ्रेंड. आता मग तसं आता आमची आता फ्रेंडशिप बँड तर बांधू नाही शकत आम्ही. पण आम्ही मनाचे जे आमचे धागे बनले आहे
तेच महत्त्वाचे आमच्यासाठी. आणि आम्ही असं नाही काय फक्त त्याच दिवसासाठी आठवण करतो, आम्ही नेहमीच एकमेकीची आठवण करतो. फक्त एवढं आहे की आम्ही दूर आहे, पण आमच्या मनात जे स्थान आहे आमच्या मैत्रीचं ते अलगच आहे बाई. आम्ही बांधत होतो फ्रेंडशिप बँड, आम्ही म्हणत होतो तो दिवस मस्त मैत्रिणी मैत्रिणी आणि फिरायला जात होतो आम्ही. आमची खूप मजा येत होती. पण ही परंपरा खूप दिवसाची चालू आहे ना. आता तुम्ही चालूच ठेवून राहिले. तुमच्या ह्याच्यात बांधते क्लासमध्ये सर्वजण आहे ना. आई मी म्हटलं थोड्याशाच फ्रेंडशिप बँड आणल्या आणि हा का नाही माझीच फ्रेंडशिप बँड दे म्हणते. मी नाही देत त्याला ना, त्याला थोडी तुझाच फ्रेंड आहे. हा तुझा भाऊ म्हणजे एकामेकाच्या मग काही दिवसांनी तुम्ही मदतीला येईल. हा तो तुझा फ्रेंड्सच आहे ना, भाऊ जरी आहे तरी फ्रेंड्स आहे. बांध ना त्यालाही. देते मी पैसे दुसऱ्या फ्रेंडशिप बँड आणायला. बांध त्याला, त्याची इच्छा आहे ना, बांध त्याला एक फ्रेंडशिप बँड. आमरेशी मी तुला बांधून देतो फ्रेंडशिप बँड आहे माझ्यापाशी. मी माझ्या बॅगमध्ये आणतो ना, मग बांधून देतो तुला. बांधून पाहिजे ना. बरं दिवसांदिवस फ्रेंडशिप बँड हे ते आम्ही किती बांधत होतो. एकदम आठवण आली मला. बरं लक्षही नाही का आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून या मुलीच्या मुळे लक्षात आलं. करायला लागेल माझ्या मैत्रिणीला फोन. आता करेल मी थोड्या वेळानं सगळे कामं वगैरे झाल्यावर. त्या निमित्तानं एक कधी फोन करणं होते तिला. हो कोमल झाले का तुझे कामं करून झाले काय. मी करतो माय राहिलेले कामं. माय झाले तिकडलं सगळं पुसपास करून. झालं ना ते सर्व काम. आताही झाले ना झाले. मी काय म्हणतो ताई, आता राखी पौर्णिमा आहे तर पोस्टेजनं पाठवा लागेल ना राख्या. तर राख्या घ्यायला चालन का ताई. लागले ना तर राख्याची दुकानं पण पोस्टेजनं वेळ लागते झाले. तर म्हणून म्हटलं का आपण राख्या घेऊन घेऊ आणि पोस्टाचे पाकिटे घेऊन येऊ आणि तिकीटही घेऊन येऊ आणि पाठवून देऊ आपण राख्या. हो ते बरोबर आहे. आपल्याला राख्या आणायला लागते ना आणि पाठवायचे असले म्हणजे लवकरच आणायला लागते. आणि जात असलं तर मग काही टेन्शन नाही राहत. माय मन हाय म्हणा झाले, पण काय करतो गीताने काही नाही. गीताही काही येत नाही म्हणजे तिच्या इच्छा पाहुण्याला काही सुट्टी नाही आहे. तो मीच काय करू जाऊन मग मी पाठवून देतो मग पोस्टेजनं. पर्यंत पोचल्या पाहिजे ना. नाही तर मग पोचल्या नाही राखीच्या अगोदर तर मग आपल्या राख्या नाही पोचत ना मग बांधासाठी. मी म्हणूनच म्हटलं तुम्हाला का आज चालन का मग. हो जाऊ ना मग. आज जाऊ आपण दुपारी आणि घेऊन येऊ. अशा न्यायासाठी फ्रेंडशिप बँड आणायचे आहे ते घेऊन येऊ मग. असं मग आज फ्रेंडशिप डे आहे. हॅपी फ्रेंडशिप डे. तुला पण हॅपी फ्रेंडशिप डे. नमस्कार मंडळी, आज फ्रेंडशिप डे निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.